तुम्ही दुबार मतदार यादीत नाव असल्याचं तुमचं दावा केलाय पुढून. तुमचं मतदान आता कुठं असेल? नाही, माझं दुबार नाही. मी त्या अधिकाऱ्यांना विचारत होतो की ज्या शहरातले दुबार मतदार आहेत, आम्हाला निवडणूक आयोगाच्या होळकर मॅडम आणि शिवसाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही दुबार मतदारांचे सर्वे करून त्यांच्याकडून लिखी घेतोय की त्यांचं जर 2 मतदान केंद्रावर नाव असेल तर त्यांच्या स्वइच्छेनं कुठल्या एका मतदान केंद्रावरती मतदान करायचं हे लिखित घेऊन दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या मतदानाच्या केंद्रावर किंवा त्या यादीला रिजेक्टेड स्टॅम्प आम्ही त्या ठिकाणी मारणार आहे. मी फक्त इथं ती चौकशी करत होतो आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर नाही झालं तर आम्ही होळकर मॅडम आणि शिवण्णा त्या ठिकाणी त्याचा जाब विचारू. आज मतदान केंद्राच्या बाहेर काही पत्रकारांनी भगीरथ भालके यांना प्रश्न विचारल्यानंतर, दुबार मतदारांचा प्रश्न विचारल्यानंतर ते गोंधळले. कारण त्यांचं मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सरकोली गावात नवरा बायकोंचं मतदान असताना त्यांनी पंढरपूर मंगळवेढ्याची निवडणूक लढवली आणि आता त्यांची पत्नी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढतीये. त्यांचा दुबार मतदार आहे. एकीकडे ते लबाड बोलतात, कालवा करतात, खोटा नेरेटिव्ह पसरतात, ओरडून बोलतात की लोकशाहीचा खून झाला, संविधानाची पायमल्ली झाली, संविधान धोक्यात आलं, असा खोटा नेरेटिव्ह पसरवतात. मग आपणच खोटा दुबार मतदार असताना तुम्ही लबाड कशासाठी बोलताय? भगीरथ भालके हे आता चिडलेले आहेत, कारण मतदारांनी सपशेल त्यांना नाकारलेलं आहे. दुबार म्हणत आता दुबार मतदाराची तक्रार करत आहेत.